गाईस, तर मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या कोल्हापुरातील पिझ्झा, बर्गर आणि सँडविच खाण्यासाठी एक नंबर स्पॉट कुठे आहे. ह्यांची क्वालिटी, क्वांटिटी आणि टेस्ट तर एक नंबर आहे. तर हा स्पॉट पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या आपल्या व्हिडिओला. तर सुरुवातीला आम्ही निघालो घरातून. तर माझा मुलगा शिवांश आणि आम्ही निघालो. ही आहे आमची बिल्डिंग. तर इथून आम्ही जाणार आहोत. तर शिवांशला फार आवडतं आमच्यासोबत असं बाहेर फिरायला, खायला. रोज आम्ही नवीन ना काहीतरी ट्राय करत राहतो. तर तो एक्सायटेड असतो. कुठे चाललो आपण आज? हॉटेलला. कोणत्या हॉटेलला? मला नाव काय नाव नाही माहीत. हॉटेलला नाही चाललोय आपण. आज स्ट्रीट फूड ट्राय करणार आहे आपण. तर आजच्या स्पॉटचं नाव आहे मियामी पिझ्झा, बर्गर अँड सँडविच. तर हेच आहे हे कार्ट. इथे सर्व प्रकारचे तुम्हाला सँडविचेस, पिझ्झा अँड बर्गर भेटतात. तर ह्यांचा ॲड्रेस म्हणायला गेलं तर कपिल तीर्थ मार्केटच्या अगदी समोर ताराबाई रोडला आपलं जे महालक्ष्मीचं मंदिर आहे, जो पश्चिम दरवाजा आहे, तिथून सरळ खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल. तर खूप छान इथे पिझ्झा, बर्गर, सँडविच भेटतात. तर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे पिझ्झा बनवत आहेत. तर इथे मेयोनीज टाकलेला आहे, नंतर शिमला मिर्च, कॅप्सिकम, नंतर ऑनियन टाकणार आहेत. तर ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटीचे पिझ्झा भेटतात आणि एकदम सुंदररित्या, हायजीनरित्या आणि एकदम टेस्टला खूपच छान आहेत. तर हे आय थिंक हा व्हेज पिझ्झा आहे. टॉपिंग चालू आहे, कांदा, कॅप्सिकम आणि टोमॅटो टाकला आहे गेस, नाहीतर रेड शिमला मिरची. तर असं छानपैकी त्याच्यावरती अजून एक लेअर लावण्यात आलेला आहे आणि नंतर पिझ्झा सॉस गेलेला आहे. बघा अगदी सुंदर दिसतंय, किती छान हा पिझ्झा सॉस मस्तपैकी असा लावलेला आहे. तर संध्याकाळी ह्यांचा जो कार्ट असतो तो चालू असतो आणि भरपूर गर्दी असते इथे. वेटिंगला तुम्हाला थांबावंच लागणार इकडे आल्यानंतर. आणि गरमागरम तुम्हाला पिझ्झा इथे बनवून दिला जाईल. आणि ते आता ह्यांनी चीज टाकलेला आहे, एकदम भरभरून चीज टाकलेला आहे. आय थिंक हा चीजचा बस्ट पिझ्झा आहे. तर बघू शकता किती क्वांटिटीमध्ये चीज आणि परत वरती टॉपिंग चालू आहे. आय थिंक ही रेड चिली आहे सॉसेसमधली. ग्रीन चिली मला जास्त नावं नाही माहीत, कारण जितके माहीत आहे तितके मी सांगते. मे बी आय एम रॉंग. तर अशी मस्तपैकी टॉपिंग चालू आहे. दिसायलाच इतकं टेम्पटिंग, अट्रॅक्टिव्ह दिसतंय, बघू शकता तुम्ही. आणि आता वरती आलेले आहेत स्वीट कॉर्न, मक्याचे दाणे आहेत हे. अगदी छान दिसतंय, कलरफुल, येलो, ग्रीन, रेड, व्हाईट. आणि आता हा जाणार पिझ्झा बेकला. तर दुसरा पिझ्झा बघूया. तर ह्याच्यावर टाकलेला आहे सॉस. इकडे ॲक्च्युली बाकीकडे आपण बघितलं स्ट्रीट फूड खाताना तर ब्रेड असतात ना, रेडीमेड ब्रेड बेस असतो पिझ्झाचा. खरं ह्यांच्याकडे पिझ्झा बेस हा पिठापासून, डोपासून बनवलेला असतो, एकदम फ्रेश. आणि ह्याच्यावर पण ह्यांनी पिझ्झा सॉस, मेयोनीज अँड चीज टाकलेला आहे. आणि हा दुसरा पिझ्झा आहे. आणि इकडे पण टॉपिंग चालू आहे. जो पहिला पिझ्झा होता त्याची टॉपिंग परत बघू शकता. अजून ह्याच्यावरती भरपूर काही टॉपिंग चालू आहे. आणि हा नंतर आता बेकला जाणार आहे आय गेस. हो, बेकला गेला पिझ्झा आपला. आणि हा रेडी होईल 10 मिनटात. आणि ते गरमागरम पिझ्झा भेटतात तुम्हाला. तर हा जो सेकंडवाला होता, पास्ता सॉस, पिझ्झा सॉस आणि चीज, मेयोनीज आणि शिमला मिर्च, कांदा अशा भाज्या टाकून मस्तपैकी आता हा दुसरा पिझ्झा तयार केला जात आहे. आणि पनीर टाकलेला आहे. हा पनीर टिक्का पिझ्झा आहे हा. तर बघा किती छान टॉपिंग करतात ते, एकदम मस्तपैकी. आणि क्वांटिटीमध्ये हाई नाही, एकदम मोठमोठे पीसेस आहेत पनीरचे. आणि आता ही रेड चिली अशी छानपैकी टॉपिंग करून आपल्याला गरमागरम पिझ्झा सर्व केला जातो. मियामी नाव आहे ह्या फूड कार्टचं. तर सविस्तर माहिती जे ओनर आहेत त्यांच्याकडनं मी शेवटी माहिती घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच इथे काय भेटतं, ह्यांचं टायमिंग काय, स्विगीवरती ह्यांचं टायमिंग काय, कधीपासून ह्यांनी चालू केलेलं आहे. तर हे आहे कार्ट, बघू शकता तुम्ही. कपिल तीर्थ मार्केटच्या समोरच ह्यांचं कार्ट आहे. आणि हे दोघं अतिशय छान असा पिझ्झा, बर्गर, सँडविच बनवतात. आणि हे आहे सँडविच. किती सुंदर रेडी झालेलं आहे सँडविच, जे आपण सुरुवातीला बघितलं. आणि हे सँडविच रेडी झालेले. आता मी हे ट्राय करणार आहे, बघू ह्याची टेस्ट कशी लागते आहे. त्याच्यासोबत आपल्याला सॉस आणि चटणी दिली जाते, मेयोनीज सॉस अँड ग्रीन चटणी. दिसायला इतकं छान कलरफुल आहे. हे खायला कसं असेल, सो मी खूप एक्सायटेड आहे. तर चला आपण ट्राय करूया. तर गरमागरम आपलं हे सँडविच आलेलं आहे, अगदी छान दिसतंय.
तर मी आता ट्राय करते. तर असं गरमागरम सँडविच आपण सॉस अँड मेयोनीज चटणीमध्ये डिप केलेलं आहे आणि एक बाईट घेतलेला आहे. वाव, यमी, फुल फ्लेवरफुल आहे, अतिशय सुंदर, मला फारच आवडलं. त्यासोबत ह्यांची जी सॉसेस चटणी वगैरे आहे त्यामध्ये डिप करून खायला अजून ह्याची टेस्ट जी आहे अजून इन्हान्स होते आणि खूपच छान आहे. मी पर्सनली सजेस्ट करेन की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माधवा रोडला आल्यावरती मियामीमध्येच. आणि हा पिझ्झा बस्ट रेडी झालेला आहे. किती सुंदर दिसतोय बेक झाल्यानंतर, बघू शकता, अगदी कलरफुल. तर असा अतिशय सुंदर पिझ्झा तयार झालेला आहे. आणि मी पनीर टिक्का मागवलेला, तर मला पनीर फार आवडतं, तर हा मी पनीर टिक्का ट्राय करत आहे. मेयोनीज पण पूर्ण मेल्ट झालेला आहे. गरम होता तेव्हा भरपूर मेल्टेड होतं. व्हिडिओच्या नादात मी जरा पिझ्झा थंडच खाल्ला. तर ह्यांचा मेन्यू कार्ड बघू शकता तुम्ही, अगदी रिजनेबल प्राईस आहे. तुम्हाला पिझ्झा फक्त 80 रुपयेपासून सुरुवात आहे ह्यांची आणि सँडविचेस तर फक्त 45 रुपयेपासून सुरुवात आहे. रिजनेबल प्राईस आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. आपल्या कपिलतीर्थ मार्केटच्या अगदी समोर आहे. कोल्हापूरमध्ये जर बाहेरून तुम्ही येत असाल तर नक्की ट्राय करा. सविस्तर माहिती आपण ऐकूया ओनरकडून. हॅलो गाईज, माझं नाव शुभम संजय मरळकर. मी हा फूड क्राफ्टचं माझं 2018 पासून चालू केलेलं आहे आणि सध्या आपल्याकडे सँडविच, पिझ्झा आणि बर्गर्स मिळतात. स्पेशली आपला पिझ्झा हा फ्रेश डो पासून बनवलेला असतो, जो कोल्हापुरात इतर कुठे स्ट्रीट फूडला मिळत नाही. तो आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न करत आहोत. तसेच आपल्याकडे पनीर ग्रिल आणि क्लब चीज सँडविच, मेक्सिकन चीज सँडविच स्पेशल आहे. आपल्या सँडविचची रेंज रेग्युलर 45 रुपीज पासून स्टार्टिंग आहे अँड ग्रिलची रेंज 80 रुपीज पासून स्टार्टिंग आहे. तसेच आपली टायमिंग स्विगीवरती दुपारी 12 ते रात्री 11 पर्यंत असते आणि रेग्युलर टायमिंग कार्टवर आपली दुपारी 4 ते रात्री 11 पर्यंत. तेच आहे आपला ताराबाई रोड, कोल्हापूर, कपिलतीर्थ मार्केट समोर, कोल्हापूर. थँक्यू. मग तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मियामीमध्ये पिझ्झा, बर्गर अँड सँडविच. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.